Bye.
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा तोच दैवाचा पुतळा तोच दैवाचा पुतळा तोच दैवाचा तोच दैवाचा पुतळा तोच दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा 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 अनेक नये माझ्या मना आणखी नोहे माझ्या मना अनेक नये माझे मना आणखी नोहे माझ्या मना ओका पंडित शहाणा ओका पंडित शहाणा होता पंडित भाषा होता पंडित भाषा होता पंडित भाषा होता पंडित भाषा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामे रूपे जडले चित्त त्याचा दास मे अंकित त्याचा दास मे अंकित त्याच्या दासम्यांकित त्याचा दासम्यांकित त्याचा दासम्यांकित त्याचा दासम्यांकित अनेक नये माझे मना नोहे माझ्या मना अनेक नये माझे मना आणिक नोहे माझ्या मना ओका पंडित शहाणा ओका पंडित शहाणा होता पंडित भाषणा होता पंडित भाषण होता पंडित भाषणा होता पंडित भाषण कामणे नवविध तुका म्हणे नोहे विध कामणे नवविध तुका म्हणे नोह विध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची सिद्ध भक्ती जाणे तोची सिद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची सिद्ध कामणे नवविध तुका म्हणे नोह विध कामणे नवविध तुका म्हणे नोह विध भक्ती जाणे तोची शुद्ध 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 अनेक नये माझे मना आणखी नोहे माझ्या मना अनेक नये माझे मना आणखी नोहे माझ्या मना ओका पंडित शहाणा ओका पंडित शहाणा होता पंडित भाषणा होता पंडित
भाषण होता पंडित भाषण होता पंडित भाषण विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई कुमाई विठोबार 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 कुमाई ओ जाने भक्तीचा जिव्हाळा जाने जाने भक्तीचा दिवाळा जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिवाळा जाने भक्तीचा जिवाळा तोचे दैवाचा पुतळा तोचे दैवाचा पुतळा तोचे दैवाचा पुतळा आणि कानाले माझे मला आणि कानाले माझे आणि कानाले माझे मला आणि तोचे दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा आणखी डोळे माझे मना आणखी डोळे माझे मना आणखी डोळे माझे मना आणखी डोळे माझे मना
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. विठ्ठला विठ्ठल 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. आणिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. विठ्ठला विठ्ठला जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. आणिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं, भक्ताचं लक्षण काय, आपल्या मनाला कोणते भक्त पटतात, आपल्या मनाला कोणते भक्त पटत नाहीत, या संबंधातला विचार थोडासा बोलून दाखवलेला आहे. विठ्ठला तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये संतांची लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. संत कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. कोण आहेत बाबा संत महात्मे? नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. कोण आहेत? तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकाराम महाराजांनी संतांच्या संबंधानं काही भूमिका या अभंगामध्ये मांडलेल्या आहेत. त्याचा अगदी थोडक्या शब्दामध्ये, मर्यादित वेळेमध्ये मला थोडासा विचार आपल्या समोर ठेवायचा आहे. हा उत्सव एकाच दिवसाचा असला तरी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण व्यंकटरावजी अक्कनगिरी यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या संबंधानं, प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आपण संपन्न करतो आहोत. मला आठवतं माझ्या चातुर्मासाकरता ते पंढरपूरला येऊन राहिलेले होते. चातुर्मास्य त्यांनी पूर्ण केलेला होता. चातुर्मास्यामध्ये अत्यंत आनंदानं तिथली सेवा, पंढरपूरचं वास्तव्य, पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान, रोज मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन, रोज ज्ञान प्रवचनाला, कीर्तनाला आमच्या मठामध्ये दोन्ही वेळेला, सकाळी संध्याकाळी, सकाळच्या गाथ्याला, संध्याकाळच्या ज्ञानेश्वरीला आवर्जून त्यांची उपस्थिती असायची. इतरही चालू असणारे पंढरपुरातले पाठ, इतरही चालू असणारी कीर्तन, प्रवचनं यांना उपस्थित राहून आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध त्यांनी अत्यंत आनंदामध्ये पंढरपूरला व्यतीत केला होता. आणि असा आपला जीवनाचा काल माणसाने व्यतीत केला पाहिजे याचा आदर्शच त्या निमित्तानं त्यांनी आपल्या जीवनामधून घालून दिलेला होता. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण ही सेवा करतो आहोत.
आता या सेवेकरता तुकोबारायाने आपल्याला भक्त कुणाला म्हणावं या संबंधातला काही उपदेश केलेला आहे, त्याचा विचार थोडासा करायचा आहे. कारण भक्त कुणाला म्हणावं, ज्ञानी कुणाला म्हणावं काही सांगता येतं, कर्मयोगी कुणाला म्हणावं काही सांगता येतं, पण भक्त कुणाला म्हणावं, योगी कुणाला म्हणावं सांगता येतं, पण भक्त कुणाला म्हणावं हे मात्र सांगणं थोडं अवघड जातं. कारण ज्ञानी ओळखू येतो, योगी ओळखू येतो, पण भक्त महात्मे मात्र वरून ओळखू येत नसतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्याकरता भक्ताचं लक्षण तुकोबारायांनी या अभंगामध्ये बोलून दाखवलंय. कारण भक्त कुणाला म्हणावं याच्याकरता परमार्थामध्ये अनेक पद्धतीची लक्षणं आपल्याला सांगितलेली दिसून येतात. आपण भगवद्गीतेमध्ये गेलो तर सगळा 12वा अध्याय आपण पहा. या 12व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला भक्ताची लक्षणं सांगितली. यो मद भक्त समे प्रिय, हा माझा लाडका भक्त आहे अर्जुना. मग तो कुठून सुरुवात करायची, त्याला प्रारंभ भगवंतानी करताना भगवंताने प्रारंभ केला. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रियः. भगवंताने आपल्याला अनेक श्लोकांमधून अर्जुनाचं निमित्त करून सांगितलं की बाबा माझा लाडका भक्त कोण असतो, जो संतुष्ट आहे, सतत संतुष्ट आहे, जो योगी आहे, सतत योगी आहे, जो दृढनिश्चयी आहे, आत्मस्वरूपाबद्दल ज्याचा दृढनिश्चय झालेला आहे, ज्याने मन आणि बुद्धी मला अर्पण केलेला आहे, असा माझा लाडका भक्त असो. अशी भक्ताची लक्षणं आपल्याला काही संतांनी केलेली पाहता येतात, भगवंतांनी केलेली पाहता येतात. पण भक्त महात्मे वरून आपल्याला कळत नाहीत. भक्त कुणाला म्हणावं, माणसासारखा माणूस असतो. भक्त म्हणजे काय, त्याला तिसरा डोळा असतो का? भक्त म्हणजे त्याला काही 4 कान फुटलेले असतात का? भक्त म्हणजे काय, त्याला 4 हात असतात? काही नाही. भक्त तुमच्या माझ्यासारखाच दिसायला असतो, पण त्याचं अंतरंग, त्याचं बहिरंग हे वेगळं असतं. त्याच्या अंतरंगामध्ये त्याच्या धारणा वेगळ्या असतात, त्याच्या अंतरंगातली त्याची अनन्यता वेगळी असते. तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करताना तो दिसत असेल, तुमच्या माझ्यासारखा देह धारण करताना तो दिसत असेल, पण देह धारण करतो म्हणून त्याला आपल्याला भक्त म्हणता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून अशा पद्धतीनं भक्ताचं लक्षण करणं हे सामान्यांना अवघड जात असतं. मग भक्ताचं लक्षण कुणी करावं? भक्ताचं लक्षण यथार्थतेनं सगळ्यांनाच करता येईल असं नाही. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर भक्ताचं लक्षण देवालाही नीट करता येईल की नाही हे सांगता येणार नाही. भक्ताची लक्षणं भगवंतानी केली. यो मद भक्त समे प्रिय, केलं गोष्ट खरी. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय, हा गोष्ट शब्द वापरला. जो सतत संतुष्ट असतो त्याला भक्त असं म्हणा, हे भगवंतानी बोलून दाखवलं. पण सतत संतुष्ट असतो त्याला भक्त म्हणता येईल का याचा विचार केला तर म्हणता येत नाही. कारण या जगतामध्ये काही कारणाने संतुष्ट असणारे लोक आपल्याला दिसतात. एखादा मनुष्य आहे, पोट भरलेलं आहे, जेवण झालेल्या अवस्थेमध्ये त्याला जर विचारलं तुम्ही पुन्हा जेवता का, तर तो म्हणतो नाही हो, माझं पोट भरलंय, मी संतुष्ट आहे. मग त्यालाही भक्त म्हणायचं आहे का? भक्त म्हणता येत नाही. पोट भरलेलं असणं, जवळ थोडीफार संपत्ती असणं, ज्याचं जीवन थोडंसं निरोगी आहे, तो प्रत्येक मनुष्य स्वतःला जर संतुष्ट समजत असला तर त्याला संतुष्टता असं आपल्याला म्हणता येणार नाही, त्याला भक्त म्हणता येणार नाही. म्हणून संतुष्ट हा एवढ्या एका पदावर भगवंताला भक्ताचं लक्षण करता आलं नाही. त्याच्या खाली ज्ञानोबारायांचं व्याख्यान आपल्याला वाचावं लागेल तर आपल्याला भक्त म्हणजे कोण हे कळेल. मग त्याच्या खाली बोलताना ज्ञानोबाराय ही भाषा आपल्याला बोलून दाखवतात की कुणाला संतुष्ट म्हणा. वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारो संतोषी जो. ज्ञानोबाराय चिंतन करताना म्हणतात, भगवान म्हणतात नुसता संतुष्ट असणारा भक्त. ज्ञानोबाराय म्हणतात देवा नाही, नुसत्या संतुष्टतेला भक्त म्हणू नका. मग जो निरुपचारी संतुष्ट असला पाहिजे तर त्याला भक्त म्हणता येतं. विठ्ठला विठ्ठला कारण सामान्य माणसाची संतुष्टता ही उपचारावर अवलंबून आहे. अहो साधा विचार करा, आपण एक 5-6 वर्ष पाऊस पडला नाही तर एखादी नदी आटू शकते की नाही? आटते. एखादं तळं आटेल की नाही? आटेल. बरं 10-5 वर्ष खूप पाऊस झाला, नदीला पूर येईल की नाही? येईल. नदीला तळ्याला पूर येईल की नाही? येईल. धरणं फुटतील की नाही? फुटतील. पण मला सांगा, 8-10 वर्ष अजिबात पाऊस पडला नाही म्हणून समुद्र आटलाय का?
10 वर्ष खूप पाऊस पडला म्हणून समुद्राला पूर आलाय का? नाही. समुद्राचं पूर्णत्व हे पावसाच्या येण्या जाण्यावर अवलंबून नसतं. याला निरुपचारू संतोषी असं आपल्याला म्हणता येतं. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण असं आहे, पाऊस पडला नाही तरी त्याला त्याच्या परिपूर्णतेला धक्का नाही, आणि खूप पाऊस पडला तरी त्याच्या परिपूर्णतेला धक्का नाही. तसं बाहेरून थोडी संकट आली की ज्याची संतुष्टता भंग पावत नाही, आणि बाहेरून काहीच संकट आलं नाही, देवाने पुष्कळ कृपा केली तरी त्याच्या संतुष्टतेला धक्का बसत नाही, त्याला भक्त असं म्हणता येतं. तुमची आमची संतुष्टता ही बाहेरच्या उपचारावर अवलंबून आहे. आम्हाला पैसा मिळाला आम्ही संतुष्ट आहोत, आमची तब्येत चांगली राहिली आम्ही संतुष्ट आहोत, आमची मुलंबाळं चांगली निघाली आम्ही संतुष्ट आहोत, आम्हाला चांगले जावई मिळाले आम्ही संतुष्ट आहोत, आमची प्रकृती चांगली आहे आम्ही संतुष्ट आहोत, आमच्या शेतीत पीक आलं आम्ही संतुष्ट आहोत. पण आमच्या सगळ्यांच्या शेतात पीक आलं पण आपल्याच शेतात पीक आलं नाही, आता संतुष्ट आहे का सांगा तुम्ही? नाही ना. सगळ्यांची मुलं पंढरपूरला जातात आणि आमचा मुलगा तमाशाला जातो, संतुष्ट आहात का सांगा? नाही ना. सगळ्यांना चांगले जावई मिळाले आणि आमच्या जावयाला दर दिवाळीला 10-5 तोळ्याला मरण घ्यावं लागतं, संतुष्ट आहात का बोला? सगळ्यांना पैसा मिळाला आम्हाला मिळाला नाही, संतुष्टता आहे का बोला? सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत आमची तब्येत बिघडली, संतुष्ट आहे का बोला? नाही. मग बाहेरच्या उपचारावर जर संतुष्टता अवलंबून असेल तर त्याला भक्त असं म्हणता येत नाही. भक्त त्याला म्हणा निरुपचारू संतोषी जो, म्हणून ज्ञानोबारांनी शब्द वापरला. भगवंतानी नुसता संतुष्ट शब्द वापरून भक्ताचं लक्षण केलं. ज्ञानोबाराय म्हणतात देवा नुसता संतुष्ट शब्द वापरून भक्त आपल्याला कळणार नाही, मग त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता एक विशेष विशेषण त्याच्याकरता द्यावं लागेल. काय विशेषण? आणि त्याला दृष्टांत काय? वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्ञानोबारायांनी हे चिंतन केलं. भगवान म्हणतात ज्याला कोणतीच अपेक्षा नाही त्याला मी भक्त म्हणतो. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. भगवान म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा नाही त्याला मी भक्त म्हणतो. पण अपेक्षा नाही त्याला भक्त म्हणणं परवडतं का मला सांगा? ज्याला अपेक्षाच राहिली नाही त्याला भक्त म्हणता येतं का? भक्त म्हणता येणार नाही. मी मगाशी उदाहरण दिलं, जेवण झालेल्या माणसाला पुन्हा जेवण्याची अपेक्षा आहे का? नाही ना. संपत्ती मिळालेल्याला पुन्हा संपत्तीची अपेक्षा आहे का? नाही ना. मग जर अपेक्षा नसेल तर ज्याला संपत्ती मिळाली ज्याचं पोट भरलंय त्यालाही भक्त म्हणावं लागेल. मग ज्ञानोबारांनी सांगितलं देवा नुसती अपेक्षा नसणं याला भक्त म्हणता येत नाही. मग कशाला भक्त म्हणायचं? या श्लोकाखाली ज्ञानोबारांनी केलेलं व्याख्यान आपण बघितलं पाहिजे. भगवान नुसतं अनपेक्ष शब्द वापरतात, भगवान नुसता संतुष्ट शब्द वापरतात, पण त्याच्याने भगवंताकडून भक्ताचं पूर्ण लक्षण सिद्ध होत नाही. मग भक्ताचं पूर्ण लक्षण सिद्ध व्हायचं असेल तर ज्ञानोबारांना विचारलं पाहिजे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाची असणे. ज्ञानोबाराय अनपेक्ष पदावर भाष्य करताना म्हणतात ज्याच्या ठिकाणी अपेक्षा नाही तो भक्त नाही आहे. मग ज्याच्या ठिकाणी अपेक्षेचा प्रवेशही होत नाही त्याला भक्त म्हणतात. विठ्ठला विठ्ठला भक्त म्हणायचं हे देवाकडून बघून देवाकडे बघून चालत नाही, देवाने केलेली लक्षणं चालत नाही, त्याला संतांनी त्याची लक्षणं. भक्ताचा महिमा कोण ओळखतं? भक्तची जाणते दुर्लभ या गती आणि कासे. तुकोबाराय बोलतात भक्ताचा महिमा भक्तांनाच कळतो, इतरांना कुणाला कळत नाही. देवालाही तो कळत नाही आणि जीवाला तर तुमच्या माझ्यासारख्या जीवाला तर नाहीच नाही, पण देवालाही भक्ताचा महिमा कळेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून भक्ताची लक्षणं कुणी करावीत? भक्ताची लक्षणं ज्ञानोबारायांनी करावीत, भक्ताची लक्षणं नाथ महाराजांनी करावीत, भक्ताची लक्षणं तुकोबाराय निळोबारायांनी करावीत. तर भक्त म्हणजे काय हे आम्हाला कळू शकतं. तुमचा आमचा जसा देह आहे तसाच देह घेऊन भक्त जन्माला येत असतो. जन्माला येताना तुमच्या माझ्यासारखाच आहे. म्हणून मगाशी म्हटलं त्याला काही इथं तिसरा डोळा नसतो म्हणून त्याला आपण संत म्हणावं, त्याला आपण भक्त म्हणावं. मला सांगा तुकोबारायांच्या दिसण्यामध्ये आणि तुमच्या माझ्या दिसण्यामध्ये काय फरक आहे? त्यांना 2 हात आहेत आपल्याला 2 हात आहेत, त्यांना 2 डोळे आहेत आपल्याला 2 डोळे आहेत, त्यांना 2 पाय आपल्याला 2 पाय, त्यांना 2 कान आपल्याला 2 कान. काय फरक आहे? काही फरक नाही. दिसायला तुकाराम महाराज तुमच्या माझ्यासारखे आहेत, पण तुकाराम महाराज म्हणजे आम्ही नाही आणि आम्ही म्हणजे तुकोबाराय.
आहे की नाही? त्या दोघांमध्ये फरकच पडतो. काय फरक पडतो? अरे पुष्कळ फरक पडतो. तुकोबारायांनी संतांनी इतक्या प्रमाणाने आपल्याला ते दाखवून दिलंय. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, नवती जगा मानसाची, संतानाची जगा समुद्रा नदे लोहे पैया आचार म्हणून ये लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या तुकोबारांनी आपल्याला अनेक प्रमाणाने हे बोलून दाखवलं. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा माणसा त्या सारिखे. संत माणसासारखे आपल्याला म्हणता येणार नाही. दिसायला त्यांचा सामान्य रूप जर बघितलं तर तुमच्या माझ्यासारखंच ज्ञानोबा तुकोबारायांचं रूप आहे. ते थोडे गोरे असतील, थोडे काळे असतील, थोडे सावळे असतील. आम्ही थोडे गोरे असू, थोडे काळे असू, थोडे सावळे असू, पण देहासारखा देह दिसणारा असला तरी संतांचं लक्षण बाह्य रूपानं आपल्याला करता येणार नाही. त्याच्याकरता अंतरंगात जावं लागेल. आणि अंतरंगातून जर लक्षण बघायचं असेल तर त्याच्याकरता संतांकडूनच ते लक्षण सिद्ध व्हावं लागेल. तुमच्या माझ्याकडून सिद्ध होऊन ते चालणार नाही. विठ्ठला 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 आणि म्हणून तुकोबारायांनी आपल्याला ही लक्षणं बोलून दाखवली. अरे देह समान असला म्हणून आपल्याला भक्त म्हणता येईल, त्यांना भक्त म्हणता येईल, तसं आपल्याला म्हणता येईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. देह त्यांनाही मिळाला, देह आपल्यालाही मिळाला, पण आपण देहाच्या बाबतीत आसक्त आहोत. संत महात्मे मात्र देहाच्या बाबतीत आसक्त नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. भक्त ऐसे जाणा
लक्षण सांगताना संबंध अभंगामध्ये आपल्याला लक्षण बोलून दाखवलं. भक्ताईसे जाणा जे देहे उदास गेले आशा पाश निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. सगळ्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला हे बोलून दाखवलं. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण. ही सगळी भक्ताची लक्षणं तुकोबारायांनी बोलून दाखवली. कारण लक्षण सांगितल्याशिवाय माणसाला वस्तूची जाणीव होत नाही, वस्तू पटत नसते. नुसती वस्तू आहे म्हणून वस्तू सांगणं वेगळं आणि वस्तूचं लक्षण सांगणं वेगळं. वस्तूचं लक्षण सांगितल्याशिवाय वस्तूची उपयुक्तता पटत नसते. नुसती वस्तू आहे म्हणून सांगणं, अहो संत जगात आहेत एवढं सांगितल्याने काय कळतं आपल्याला? काही कळत नाहीत. पण संतांचं हे लक्षण आहे असं सांगितलं की मग माणसाला संतांचं महत्त्व पटायला लागतं. वस्तू आहे म्हणून आहे, अरे इथं पखवाज आहे ना, इथं उभा करून ठेवलेला आहे, पखवाज आहे एवढंच सांगितलं. पण याच्याशिवाय कीर्तन रंगत नाही हो असं म्हटलं तर त्याचं महत्त्व कळतं. नुसतं वस्तू आहे एवढं सांगून वस्तूचं महत्त्व कळत नसतं किंवा वस्तूची सत्ता कळत नसते. त्याच्याकरता वस्तूचं महत्त्व सांगावं लागतं, त्याचं लक्षण सांगावं लागतं. मग असं सांगणं तुकोबारायांनी भक्ताच्या संबंधानं केलं. भक्त कुणाला म्हणतात? कुणालाही भक्त म्हणू नका बाबा. जगतामध्ये भक्त म्हणून मिरवणारे पुष्कळ असतात. एक वाक्य बोलतो, कुणाला पटेल नाही तर न पटेल, मला काय आत्ता फारसं घेणं देणं नाही, पण तरी बोलून जातो. भक्त कळणं फार अवघड आहे, फार सोपं नाही आहे. भक्त अत्यंत दुर्लभ असतात. दुर्लभम त्रयमय वैतात किंवा बहु अवघड आहे वगैरे वगैरे. कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य यांचा होईन सेवक वगैरे प्रमाण आपल्याला पुष्कळ माहिती आहेत, सांगता येतील. परंतु गंमत अशी असते की ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं असतं त्याची प्राप्ती करून घेणं सगळ्यात अवघड असतं. विठ्ठला विठ्ठला ज्याची नक्कल करणं सगळ्यात सोपं त्याची प्राप्ती होणं सगळ्यात अवघड असतं. सोपं नाही. भक्ताची प्राप्ती होणं सोपं नाही, पण भक्ताची नक्कल, अहो भक्त म्हणून सिद्ध व्हायला काय लागतं मला सांगा ना. सगळं मिळून भांडवल 50 पैसे, जास्त नाही, 8 आणे. सगळं मिळून भक्त व्हायला भांडवल काय लागतं? 8 आणे. याच्या पलीकडे भांडवल लागत नाही. 8 आण्याचं गोपीचंदन घ्यायचं, सगळं संपेपर्यंत हातावर उघडायचं आणि शरीराला जिथं जिथं कोपरे दिसतात तिथं दिसं फासायचं. झाला भक्त. काय लागतं भक्त व्हायला मला सांगा ना. पण भक्त दिसायला होणं जरी सोपं असलं तरी ज्ञानोबाराय होणं सोपं आहे का मला सांगा? तुकोबाराय होणं सोपं आहे का सांगा? चोखोबाराय गोरोबा काका होणं सोपं आहे का या जगामध्ये? सोपं नाही महाराज. त्यांचं दर्शन होणं दुर्लभ आहे आपल्याला, ते होणं कसं सोपं असेल? म्हणून भक्त कोण, भक्त कुणाला म्हणायचं याचं चिंतन तुकोबारायांनी या अभंगामधून केलं. आणि हे करत असताना तुकोबारायांनी 2-3 पद्धतीनं आपल्याला या भक्ताची लक्षणं आपल्याला सांगितली. अन्वयानं लक्षण सांगितलं, व्यतिरेकानं लक्षण सांगितलं आणि अतद व्यावृत्तीनं लक्षण सांगितलं. अशा 3 प्रकारचं चिंतन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला करून दिलेलं दिसतं. थोडीशी शास्त्रीय भूमिका त्या संबंधामध्ये आपल्याला विचारात घेता येते. मला लांबवायचं नाही फार, पण तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये भक्त कुणाला म्हणावं, मी भक्त कुणाला म्हणतो. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. माझ्या दृष्टीने भक्त आहे. माझ्या दृष्टीने भक्त कोण आहे? नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. बाकीचे माझ्या मनाला पटत नाहीत. हे तुकोबारायांनी जे सांगितलं ते अतद व्यावृत्तीनं तुकाराम महाराजांनी भक्ताचं लक्षण केलं. आणि कनये माझ्या मना, माझे मना हो का पंडित शहाणा. अरे मग हे बाकी कोणी तुमच्या मनाला येत नाहीत. मग तुमच्या मनाला येणारे भक्त कोण? त्याची काही लक्षणं आहेत का? तुम्ही कुणाला भक्त म्हणता? तुम्ही भक्ताचं लक्षण काय करता? कारण तुम्ही स्वतः भक्त आहात, तर भक्ताचं लक्षण भक्तालाच करता येतं. मगाशी म्हटलं भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अणिकाशी. भक्तची जाणती, भक्ताचा महिमा जाणतात, भक्तच जाणतात. म्हणजे जे भक्त स्वरूपाला प्राप्त झालेले नाहीत तो देव असला काय तो भक्ताचा महिमा जाणू शकत नाही, आणि तो जीव असला काय तो भक्ताचा महिमा जाणू शकत नाही. मी आपल्याला थोडंसं स्पष्ट बोलतो, ऐका. अहो ज्ञानोबारायांना ओळखण्याकरता भगवान चालत नाही, त्याला नामदेवराय व्हावं लागतं, तर ज्ञानोबाराय कोण हे कळतं. ज्ञानोबाराय कोण आहेत हे ओळखण्याकरता आपल्याला देव होऊन चालत नाही, त्याला निवृत्तीनाथ महाराज व्हावं लागेल, त्याला सोपान काका व्हावं लागेल, त्याला जनाबाई व्हावं लागेल, त्याला मुक्ताबाई व्हावं लागेल, तर ज्ञानोबाराय म्हणजे कोण हे आपल्याला कळू शकतं. तुकाराम महाराज म्हणजे कोण हे कळायला आपल्याला देव पांडुरंगाला तुकाराम महाराज कळतीलच,
याची शाश्वती नाही. पण ज्ञानोबराय जर आपण झालो तर तुकाराम महाराज कोण हे आपल्याला कळू शकतं. धरणेकऱ्याला उपदेश करत असताना ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी दोघांनी उपदेश केला. पहिल्यांदा तो धरणेकरी ज्ञानोबरायांकडे गेला, ज्ञानोबरायांना सांगितलं. ज्ञानोबराय म्हणाले, बाबा माझ्याकडे नाही, तुला जर कळायचं असेल, किंवा आपण रामेश्वर भट्टाचं चरित्र बघा. रामेश्वर भट्ट पहिल्यांदा ज्ञानोबरायांकडे गेले. ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाबा माझ्याकडे येऊन चालणार नाही, तुझ्या अंगाचा दाह ज्यांच्या अपराधामुळे सिद्ध झाला त्यांचीच क्षमा याचना तुला करावी लागेल. मग त्याच्या अंगाचा दाह जर तुकोबरायांच्या शब्दाने थांबवू शकतो तर ज्ञानोबरायांच्या शब्दाने थांबणार नाही का? थांबला असता की नाही? ज्ञानोबरायांनी कृपा केली तरी त्या ह्याचा रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह थांबला असता. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं, माझ्याकडे नाही, देहूला जायचं, तिथं तुकाराम महाराज आहेत, त्यांच्या पाया पडायचं, तर तुला त्याच्यातून सुटका मिळेल, नाहीतर मिळणार नाही. धरणेकऱ्याला ज्ञानोबरायांनी तुकोबरायांकडे पाठवून दिलं. माझ्याकडे नाही बाबा. अरे आमच्यामध्ये सगळ्यात मोठा भक्त म्हणजे तुकाराम महाराज आहेत, जा तिकडं. म्हणून तुकाराम महाराजांकडे त्यांनी जर पाठवून दिलं असेल तर तुकाराम महाराजांचा अधिकार ओळखण्याकरता आपल्याला धरणेकर होऊन चालणार नाही, आपल्याला वेदवेत्ता असणारे रामेश्वर भट्ट होऊन चालणार नाही, आपल्याला परमात्मा होऊन चालणार नाही. तुकाराम महाराजांचा अधिकार ओळखायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याला ज्ञानोबराय व्हावं लागेल, त्याच्याकरता निळोबराय व्हावं लागेल, त्याच्याकरता बहिणाबाई व्हावं लागेल. म्हणून भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती आणि कासी. भक्तच जाणतात, दुसरं कोणी जाणू शकत नाही. मग भक्त कोण आहेत, काय आहेत, त्यांचं लक्षण काय, त्यांच्या प्राप्तीचा मार्ग काय, ते कसे ओळखायचे असतात. तुकाराम महाराजांना विचारल्यानंतर तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की भक्त म्हणजे कोण हे मी तुम्हाला सांगतो, पण मला सगळेच भक्त म्हणून मनाला पटत नाही. कारण का? भक्त अनेक पद्धतीचे आहेत. आपण जर गीता वाचली, 7वा अध्याय जर बघितला तर 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार भगवंतांनी केलेले आपल्याला दिसून येतात. 4 प्रकार केले. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः उदारा सर्व एवैते ज्ञानी तो आत्मैव मे मतम. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विस्ताराने हा विषय आपल्याला सांगितला. 4 प्रकारचे भक्त आहेत. एक आर्त भक्त आहे, एक अर्थार्थी भक्त आहे, तिसरा जिज्ञासू भक्त आहे आणि चौथा ज्ञानी भक्त आहे. भक्ताचे 4 प्रकार. आता 4 प्रकारचे भक्त आहेत, याच्यापैकी कोणते भक्त तुमच्या मनाला येतात सांगा ना. भगवंतांनी सांगितलं, माझ्या मनाला येणारे भक्त कोण आहेत? तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते. त्यामधला ज्ञानी भक्त हा मला महत्वाचा वाटतो. तसं 4 भक्त आहेत. एक आर्त भक्त आहे. आर्त भक्त कुणाला म्हणायचं? जो भगवंताकडे आपलं दुःख दूर करण्याच्या इच्छेने जातो, तो आर्त भक्त आहे. बरं का? आर्त भक्त आहे. अर्थार्थी भक्त कुणाला म्हणायचं? जो भगवंताकडून काहीतरी मिळवण्याकरता जातो, संपत्ती मिळवण्याकरता जातो, संतती मिळवण्याकरता जातो, तो अर्थार्थी भक्त आहे. जो भगवंताला जाणण्याकरता भगवंताकडे जातो, तो जिज्ञासू भक्त आहे. आणि जो भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होऊनही भगवंताचं नामस्मरण करतो, तो ज्ञानी भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला जर विचार केला तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, याच्यापैकी माझ्या मनाला कोण येतं आणि कोण येत नाही. माझ्या मनाला पंडित येत नाही, माझ्या मनाला शहाणा येत नाही. आता याच्यातला शहाणा कोण आहे आणि पंडित कोण आहे? आर्त आणि अर्थार्थी हे शहाणे भक्त आहेत आणि जिज्ञासू भक्त हा पंडित भक्त आहे. हा आर्तही माझ्या मनाला येत नाही, अर्थार्थीही माझ्या मनाला येत नाही, जिज्ञासूही भक्त माझ्या मनाला येत नाही. मग राहिला एक भक्त, त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. तो मात्र माझ्या मनाला पटतो. मग ज्ञानी भक्ताचं लक्षण काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे ज्ञानी भक्त फार भाग्यवान असतो बाबा, ज्याच्या वाट्याला ज्ञानही आलं आणि ज्याच्या वाट्याला भक्तीही आली, असं दोन्हीचं एकत्रीकरण ज्याच्या जीवनामध्ये झालं. काही जणांजवळ ज्ञान आहे पण भक्ती नाही आहे, काही जणांजवळ भक्ती आहे पण ज्ञान नाही. त्या दोन्हीलाही तुकोबराय भक्त मानायला तयार नाहीत. काही जणांजवळ ज्ञान आहे, नाही असं नाही, ज्ञान आहे, ज्ञानानं संपन्न आहेत, पण त्यांच्याजवळ भक्ती असेलच असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि जर भक्ती नसेल तर ते ज्ञान घेऊन काही जाळायचं आहे का मला सांगा? भले ज्ञान मोठं असेल, भले ज्ञान चांगलं असेल, पण ज्या ज्ञानाला भक्तीचा स्पर्श नाही ते ज्ञान घेऊन करायचं आहे काय? भक्ती प्रेमा विण ज्ञान नको अभिमान
ज्ञान नको देवा. आम्हाला भक्तिप्रेमाशिवाय ज्ञान नको. आम्हाला भक्ती नसेल तर तुझं ज्ञान घेऊन करायचंय काय? तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. तुकोबाराय देवाला बोलून दाखवताना सांगतात, देवा आम्हाला भक्तीशिवाय तुमचं ज्ञान नको, भक्तीशिवाय तुमचा योग नको. समाधी चांगली असेल कदाचित, नाही असं नाही, पण ज्या समाधीला भक्तीचा स्पर्श नाही ती समाधी घेऊन करायचंय काय? ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया. हरिपाठी हे सगळं हरिपाठामध्ये जर लय पावत असेल, योग जर लय पावत असेल, तर काय करायची ती समाधी? अरे समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, हे तुकोबाराय बोलून दाखवत असतील. ज्याला भक्तीचा स्पर्श नाही त्या ज्ञानाला घेऊन करायचं काय? नको. काही जणांजवळ ज्ञान आहे, तुम्ही विचार करून बघा, काही जणांजवळ भक्ती आहे पण त्या भक्तीला ज्ञानाचा स्पर्श नाही. काय करायची भक्ती? भक्ती घेऊन काय करायची? तसे सगळेच भक्त आहेत. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असं ती केवळ माझ्याची ठाई, ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. सगळेच माणसं भक्त आहेत पण सगळ्यांच्या भक्तीला ज्ञानाचा स्पर्श नाही, म्हणून ज्ञानही असावं आणि भक्ती असावी. मग असा भक्त कोण आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, अशा भक्ताचं लक्षण जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी तुम्हाला दोन्ही एकत्रित करून सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. जाण भक्तीचा जिव्हाळा, जाण भक्तीचा जिव्हाळा, ज्याने भक्तीचा जिव्हाळा, ज्याने भक्तीचा जिव्हाळा, जाण भक्तीचा जिव्हाळा, जाण भक्तीचा जिव्हाळा, ज्याने भक्तीचा जिव्हाळा, ज्याने भक्तीचा ओटी दैवाचा पुतळा, ओटी दैवाचा पुतळा, आणि सगळे माझे मना, आणि सगळे माझे मना. भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा. तो पंडित असला शहाणा असला तरी माझ्या मनाला येत नाही.
माझ्या मनाला न येणारा तो पंडित शहाणा किती विद्वान असला तरी आम्ही त्याला भक्त मानायला तयार नाही. आम्ही त्याला भक्त मानू. कुणाला? जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला आम्ही दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा, तो दैवाचा पुतळा आहे. तुकाराम महाराजांनी भक्ताचं एक लक्षण आपल्याला सांगितलं. का सांगितलं? कारण भक्त आपल्याला कळावेत याच्याकरता तुकोबारा हे बोलून दाखवतात. त्याच्याकरता थोडासा विचार आपण करून आलो. भगवद्गीतेच्या अनुषंगाने विचार केला तर 4 भक्ताचा विचार आपल्याला करता येतो. त्याच्यातल्या 4ही भक्तापैकी फक्त ज्ञानी भक्तच आमच्या मनाला येतो. तो ज्ञानी भक्त का आहे? तो ज्ञानी आहे म्हणजे जाणे, आणि तो भक्त आहे म्हणजे भक्तीचा जिव्हाळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा हाच ज्ञानी भक्त आहे. बाकीचे आमच्या वाट्याला, आमच्या मनाला येत नाहीत. कारण भगवंताकडे जाणारा भक्त जर कोणत्या अपेक्षेनं जात असेल तर त्याला भक्त म्हणण्याचं कारण नाही. भागवतामध्ये प्रल्हादाने देवाला सांगताना असं सांगितलं, प्रल्हादाकरता भगवान नरसिंह अवतारामध्ये प्रकट झाले. अवतारामध्ये प्रकट झाल्यानंतर भगवंताने त्या प्रल्हादाकरता हिरण्यकश्यपूचा वध केला. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी कथा आहे. हिरण्यकश्यपूला मारलं वगैरे सगळं झालं. प्रल्हादाला मांडीवर घेऊन भगवान त्या सिंहासनावर बसले आणि प्रल्हादाला भगवंताने असं विचारलं की प्रल्हादा, मी तुझ्याकरता म्हणून अवताराला आलो. आज तुला जर माझ्याकडे काही मागायचं असेल तर मागून घे. मला काही माग, मी तुला द्यायला तुझ्याकरता अवताराला आलो, काही माग. प्रल्हादाने सांगितलं, नाही म्हणे देवा, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही. अरे नाही म्हणू नको बाबा, काहीतरी माझ्याकडे माग. त्यांनी सांगितलं, नाही देवा, काय मागायचं राहिलं? तुम्ही भेटलात, माझ्याकरता आलात, मला सगळं मिळालं, अजून काय पाहिजे? नाही म्हणे, तू लहान आहेस अजून तुला राज्यकारभार करायचा आहे, आता तुला राज्यावर बसायचं आहे, काही तुला पाहिजे असलं तर तू मागू शकतोस. नाही असं नाही. प्रल्हादाने सांगितलं, देवा तुम्ही भेटल्यानंतर अंतःकरणामध्ये मागणं शिल्लक राहत नसतं. देव भेटावा आणि मागणं जर शिल्लक राहिलं तर भेटलेला देव तरी खोटा आहे, नाहीतर असलेलं मागणं तरी खोटं आहे. दोन्हीपैकी एकच होऊ शकतं. देव भेटावा आणि अंतःकरणामध्ये अपेक्षा राहाव्यात, असं कसं होईल? भगवान अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. अर्जुना, मी भेटावा अंतरी जीवदशा तशीच राहावी, असं कसं होईल? देव भेटावा म्हणल्यानंतर जीवाचं जीवत्व गेलं पाहिजे, तुझ्या मागण्या संपल्या पाहिजे. देवा तुम्ही भेटलात, मला सगळं मिळालं, मला तुमच्याकडे काहीही मागायचं नाही. आणि खूप आग्रह केल्यानंतर मग प्रल्हादाने देवाला खडसावून सांगितलं की देवा, तुमच्याकडून काहीतरी मिळावं म्हणून मी तुमची भक्ती केली नाही, तुमची प्रार्थना केली नाही, तुम्हाला इथं बोलावलं नाही. प्रल्हादाचे शब्द आहेत. प्रल्हाद देवाला असं म्हणतात, यस्त आशिष आशा असते नसभृत्य हा सवयी वणिक. प्रल्हाद म्हणतात, देवा काहीतरी अपेक्षा ठेवून जो तुमची भक्ती करतो, जो तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याकरता तुमचं नामस्मरण करतो ना देवा, तो तुमचा भक्त नाही, तुमचा व्यापार करणारा व्यापारी आहे. व्यापारी जो तुमचा भक्त नाही, नसभृत्य हा, तो भक्त नाही. मग कोण आहे? सवयी वणिक, तो व्यापारी आहे. तो तुम्हाला काहीतरी भक्ती देतो, तो तुम्हाला नाम देतो आणि तो त्याच्या मोबदल्यामधून तुमच्याकडून काहीतरी काढून घेतो. तुम्हाला एक कमळाचं फूल वाहतो आणि त्याच्या मोबदल्यात नकराच्या तोंडातून आपला पाय सोडवून घेतो. ही काहीतरी मिळवण्याकरता केलेली भक्ती, ही खरी भक्ती नाही. मग याच्यात शहाणपण असेल कदाचित. तो देवालाच शरण गेला, हे शहाणपण असेल त्याच्याकडे. इतरांना शरण न जाता देवालाच शरण गेला, हे शहाणपण आहे. पण असले शहाणे आमच्या मनाला पटत नाहीत. आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा, हे माझ्या मनाला येत नाहीत. मग तुमच्या मनाला कोण येतात? तुकाराम महाराजांनी भक्ताचं लक्षण आपल्याला सांगितलं. कुणाला भक्त म्हणतो मी? जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझे मना, माझ्या मनाला दुसरं येत नाही. जो देवाचा पुतळा कोण आहे? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला मी दैववान असं समजतो, त्याला मी भक्त असं समजतो, असं तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामधून आपल्याला सांगून ठेवलं. आता तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, हे कशावरून ओळखायचं बाबा? त्याला भक्तीचा जिव्हाळा कळतो, हे कशावरून ओळखायचं? तुकाराम महाराजांनी त्याचंही लक्षण आपल्याला सांगितलं. असा विचार तुकाराम महाराजांनी करून आपल्याला सांगितलं, नामरूपी जडले चित्त त्याचा दासवी अंकित. जो जाणतो त्याचं चित्त नामरूपाकडे जडलेलं असतं, हे त्याचं लक्षण आहे. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा कोण? ज्याचं चित्त नामरूपात जडलेलं आहे म्हणजे तिथं अडकलेलं आहे. त्याला भगवंताच्या नामाशिवाय भगवंताच्या रूपाशिवाय त्याच्या चित्ताला दुसरं काहीही कळत नसेल तर तो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, हे त्याचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला.
तुकाराम महाराजांनी अभंगाची रचना करताना पहिल्या 3 चरणामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली आणि शेवटच्या चरणामध्ये त्याला अनुकूल असणारं एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. कारण काय आहे, लक्षण आणि प्रमाण या दोन्हीने आपल्याला वस्तू कळत असते. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम असं शास्त्राने आपल्याला सांगितलं. त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे, म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये त्याला उदाहरण दिलंय. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविध भक्ती पहिल्या 3 चरणामध्ये लक्षण आहेत. कुणाला भक्त म्हणायचं, भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला भक्त असं म्हणायचं. बरं, कुणाला भक्त म्हणायचं, ज्याचं चित्त नामरूपामध्ये अडकून पडलं त्याला भक्त म्हणायचं. आणि याच्या व्यतिरिक्त आणि का नये माझ्या मना हो का पंडित शहाणा, पंडित शहाण्याला भक्त म्हणायचं नाही. ही 3 पद्धतीची लक्षणं सांगितली. पण तुम्ही सांगता तशा पद्धतीचा भक्त डोळ्यासमोर आहे का एखादा तरी उदाहरण सांगा. आहे म्हणे. कोण आहे? तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आता नवविधा भक्ती कुठे आली? भागवतामध्ये आली. कुणाच्या चरित्रात आली? प्रल्हादाच्या चरित्रात आली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. प्रल्हादाच्या चरित्रामध्ये ही नवविधा भक्ती आली. आणि ही नवविधा भक्ती जाणणारा प्रल्हाद हे उदाहरण तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामधून आपल्याला दिलं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जो नवविधा भक्ती जाणतो, नवविधा भक्ती जाणणारा प्रल्हाद, म्हणून प्रल्हादाचं उदाहरण दिलं. आणि तुकाराम महाराज म्हणतात प्रल्हादासारखे जे भक्त आहेत ते माझ्या मनाला पटतात. प्रल्हादाशिवाय जे भक्त आहेत ते पंडित असले काय, शहाणे असले काय, आपल्या मनाला पटत नाहीत. आणि हे माझ्या मना. मग कोण पटतं? तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. त्याला मी शुद्ध म्हणतो, त्याला मी भक्त म्हणतो. तुकाराम महाराजांनी 3 चरणामध्ये लक्षणं सांगितली. शेवटच्या चरणामध्ये त्याला प्रमाण देऊन तुकाराम महाराजांनी प्रल्हादाचं उदाहरण दिलं. आणि भक्ताची लक्षणं सांगताना तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की बाबा भक्त कुणाला म्हणायचं? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तो दैवाचा पुतळा आहे असं तुकोबाराय बोलून दाखवतात. आता दैवाचा पुतळा म्हणजे तो भक्त आहे, त्याला दैवाचा पुतळा का म्हटलं याचा विचार करताना दैव म्हणजे काय याचा पहिल्यांदा विचार आपल्याला करावा लागेल. काय आहे, आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये वेदांतामध्ये दैव शब्द 3 अर्थाने वापरला गेला. बरं का, दैवाचा पुतळा कशाला म्हणायचं त्या संबंधामध्ये बोलतो. दैव शब्द 3 अर्थाने वापरला गेला. दैव शब्द वापरला जातो प्रारब्ध या अर्थाने. आमचं प्रारब्ध, आमचं दैवच खोटं आहे हो, काय करावं माणसं म्हणतात की नाही. दैव शब्द प्रारब्ध या अर्थाने वापरला जातो. बरं, हे प्रारब्ध कुठून निर्माण होतं? प्रारब्ध आपल्याच कर्मातून निर्माण होत असतं. प्रारब्ध काही आभाळातून पडत नाही. अचानक आमचं प्रारब्ध उदयाला आलं, अचानक वगैरे काही नसतं. ते आधीपासूनच आमची चांगली कर्म असतात, म्हणून आम्हाला चांगलं प्रारब्ध वाटतं. आणि माणसं म्हणतात काही नाही हो, ध्यानी नाही मनी नाही, असं कसं काय अचानक घडलं. आम्हाला लोक भेटून सांगतात महाराज आम्ही कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही आणि आमच्या वाट्याला असं काय यावं. मग आम्ही त्याला सांगतो बाबा खरंच तू कुणाच्या आद्यात मध्यात नाहीस, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच होतास म्हणून आत्ता तुझ्या वाट्याला हे आद्यात मध्यात आलं. का होतं असं? कारण हे आपलं प्रारब्ध असतं. आपलं प्रारब्ध म्हणजे काय आहे? आपलंच कर्म आहे. आपलं प्रारब्ध म्हणजे काय आहे? आपणच केलेली कृती आहे. ती कृती आम्हाला योग्य कालानंतर आमच्यासमोर भोगाकरता म्हणून जेव्हा उपस्थित होते तेव्हा त्याला प्रारब्ध असं म्हटलं जातं. ही दैव या शब्दाची व्याख्या आहे. पुरुषार्थात फलप्राप्ती ही देशकालवशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. दैव कशाला म्हणावं याची व्याख्या वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगितली योग वासिष्ठामध्ये. त्यांनी सांगितलं पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे आम्ही केलेलं गाजवलेलं कर्तृत्व. या कर्तृत्वातून आम्हाला फलाची प्राप्ती होते. कधी होते? देश कालवशात. योग्य देश आणि योग्य काल बघून तो फल आपल्याला मिळतं. बरं, कुठं मिळतं? इह याच लोकामध्ये ते फल आपल्याला मिळतं. कधी मिळतं? प्राप्ता चिरेण खूप कालानंतर, किंवा शीघ्रम वा किंवा लगेच आपल्याला ते फल मिळतं. त्याला प्रारब्ध किंवा दैव असं म्हणतात. या दैवामध्ये या प्रारब्धामध्ये अनुकूलताही असते प्रतिकूलताही असते. प्रारब्ध सगळ्यांचंच चांगलं आहे असा नियम आहे का? नाही, काही जणांचं चांगलं आहे काही जणांचं वाईट आहे. प्रारब्धामध्ये चांगलं वाईट हे दोन्ही येतं. याला दैव असं म्हणतात. दुसरा दैव शब्द वापरला गेला तो देवता या अर्थाने वापरला गेला. गीतेमध्ये जर आपण 18व्या अध्यायामध्ये बघितलं अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. इथं वापरलेला दैव शब्द देवता या अर्थाने वापरला गेला. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असल्याशिवाय माणसाकडून कर्म घडत नाही. एखादा मनुष्य आहे तो बहिरा आहे,
बहिरा आहे याचा अर्थ त्याला कानच नाहीत असा होतो का? बहिरा आहे म्हणजे त्याला कान आहेत पण ऐकू येत नाही. मग कान नावाचं इंद्रिय आहे तर ऐकू का येत नाही? कान नावाचं इंद्रिय आहे पण त्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवता नाही म्हणून त्याला ते ऐकू येत नाही. त्या देवतांना दैव असं म्हटलं जातं. दैव शब्द इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या अर्थाने वापरल्या जातात. आणि तिसरा दैव शब्दाचा विनियोग जो होतो ना तो भाग्य या अर्थाने होतो. भाग्य म्हणजे सगळी अनुकूलता. तिथं प्रतिकूलतेला काही वावच नाही, तिथं दुःखाला वावच नाही, तिथं अशांतीला वाव नाही, तिथं द्वेषाला वाव नाही, तिथं परिपूर्णता आहे, तिथं शांती आहे, तिथं आनंद आहे. यालाही दैव असं म्हटलं जातं. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे, दास पंढरीरायाचे, दास पंढरीरायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे, दास पंढरीरायाचे, दास दैवाचे दास पंढरीरायाचे. इथं दैव शब्द जो वापरला गेला ना इथं प्रतिकूलतेला दुःखाला वाव नाही, इथं दुःखाला स्थान नाही. आम्ही दैवाचे म्हणजे आम्ही भाग्याचे आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. या भाग्यामध्ये या दैवामध्ये या प्रारब्धामध्ये कधीही दुःख येत नाही. या प्रारब्धामध्ये कायमच आनंद असतो. असे आम्ही दैवाचे आहोत, असे आम्ही भाग्याचे आहोत. यालाही भाग्य दैव असा शब्द वापरला जातो. तुकोबाराय बोलतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. हा दैवाचा पुतळा कोण आहे? आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. आम्ही दैवाचे आहोत, तो दैवाचा पुतळा आहे. हा दैवाचा पुतळा कोण? जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो असं तुकाराम महाराज म्हणतात. आता इथला दैव शब्द हा प्रारब्ध या अर्थाने घ्यायचा नाही, इथला दैव शब्द भाग्य या अर्थाने घ्यायचा. ज्ञानाचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य ज्याच्या जीवनामध्ये एकत्रित झालं तो दैवाचा पुतळा आहे. विठ्ठला विठ्ठला हे दोन्हीकडे हे भाग्य एकत्रित उदयाला येतं. ज्ञानाचं भाग्य आहे आणि भक्तीचंही भाग्य आहे. आपल्याला दोन्ही प्रमाणं देता येतात. ज्ञानोबारांनी ज्ञानाचं भाग्य सांगताना आपल्याला सांगितलं बाबा कुणाला भाग्यवान म्हणतात, कुणाला दैववान म्हणतात. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेशा हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो. ज्ञानोबाराय त्याला भाग्यवान म्हणतात. ह्या ज्ञानाचं भाग्य ज्याच्या वाट्याला आलं तो जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. दैव कोण? भाग्यवान. जो भाग्यवान आहे तो दैववान आहे. मग भाग्य कोणतं? ज्ञानाचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य हे दोन्ही भाग्य तिथं एकत्रित यावी लागतात तर त्याला तुकाराम महाराज भक्त असं म्हणतात. ज्ञानाचं भाग्य कोणतं? ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेशा हे स्तुतीनो हे बहुवसा भाग्याचा जो. जे सगळे ज्ञानी आहेत, जे ज्ञानाचा डोळा ज्यांना प्राप्त झालाय अशा ज्ञानाचा डोळा प्राप्त झालेल्या डोळसा माझी जो डोळस आहे त्याच्यामधला जो ज्ञानी आहे त्याला मी भाग्यवान म्हणतो. हे ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं. हे जसं ज्ञानाचं भाग्य आहे तसं भक्तीचंही भाग्य आहे. भक्तीचं भाग्य कोणतं? भक्तीमध्ये कुणाला भाग्यवान म्हणतात? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. तुकाराम महाराजांनी भाग्यवान कोण याचा विचार सांगताना आपल्याला असं सांगितलं जे भगवंताला शरण गेले त्याला आम्ही भाग्यवान म्हणतो. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. या नियमाप्रमाणे किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान अर्जुनाला बोलून दाखवतात त्या पद्धतीनं हा मला जो शरण येतो अर्जुना
त्याला मी भाग्यवान असं म्हणतो, तो खरा भाग्यवान आहे. मग शरण जाणं म्हणजे काय आहे? आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एक पण तया नाव शरण मज येणे गा. हे ज्ञानोबरांनी शरणागतीचं केलेलं व्याख्यान, चिंतन, व्याख्या जर आपण बघितली तर जाणीजे हा शब्द ज्ञानोबरांनी वापरला आणि त्याचीच री ओढून तुकोबारांनी सांगितलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझे मना होका पंडित शहाणा. कारण पंडित वेगळा असतो. काय होतं, भाग्याचा विचार करताना, दैवाचा विचार करताना दोन पद्धतीनं त्याचा विचार सामान्यतः केला जातो. एक पारमार्थिक दैव असतं आणि दुसरं प्रापंचिक दैव असतं. प्रपंचामध्ये काहीतरी चांगलं होत जाणं यालाही दैव म्हणतात आणि परमार्थामध्येही काही चांगलं होत जाणं यालाही दैव म्हणतात, यालाही भाग्य म्हणतात. पण खरं भाग्य कोणतं? प्रपंचामध्ये मिळणाऱ्या भाग्याला भाग्य म्हणायला संत महात्मे तयार नाहीत. धनाला भाग्य म्हणायचं आहे का? नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, सदा शृंगार भूषणे कांतालवी बहुमाने. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. त्या धनाला भाग्य म्हणायला तुकाराम महाराज तयार नाहीत. भाग्य मग कशाला म्हणायचं? अरे प्रापंचिक गोष्टीला भाग्य म्हणू नका. भाग्य तरी नोहे धनपुत्र, भाग्य तरी नोहे धनपुत्र, भाग्य तरी नोहे धनपुत्र, भाग्य तरी नोहे भया पुत्र, निकटवास भरा संतापाई, निकटवास भरा संतापाई. भाग्य तरी नोहे धनपुत्र, भाग्य तरी नोहे भया पुत्र, भाग्य तरी नोहे धनपुत्र, भाग्य तरी नोहे भया पुत्र, निकटवास भरा संतापाई. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य नोहे. मग कशाला भाग्य म्हणा? निकटवास बरा संतापायी. संतांच्या चरणाचं वास्तव्य मिळणं याला आम्ही भाग्य म्हणतो. हे तुकाराम महाराजांनी भाग्याचं लक्षण बोलून दाखवलं. प्रपंचामध्ये संतती होणं, संपत्ती मिळणं, सत्ता मिळणं, आयुष्य मिळणं याला भाग्य म्हटलं जातं. पण जास्त आयुष्य मिळालं म्हणजे तो भाग्यवान असतो असं नाही. उलट जास्त आयुष्य मिळालेला दुर्भागी मानावा लागतो, बरं का? त्याला दुर्भागी म्हणावं लागतं, त्याला भाग्यवान म्हणता येणार नाही. 100 वर्ष जगला आणि घरातले सगळे वाट बघत बसले, आज जातो का उद्या जातो, याला काय भाग्य म्हणायचं हो? हे भाग्य नाही. भाग्य त्याला म्हणा थोडा काळ राहावं. ज्ञानोबराय किती काळ पृथ्वीवर वावरताना दिसले? अवघी 20 वर्ष. 21व्या वर्षी तर ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. पण असं असलं तरी डोळ्याला दिसणारे ज्ञानोबराय 20च वर्ष डोळ्याला दिसत राहिले. पण त्या 20 वर्षाच्या काळामध्ये ज्ञानोबरायांनी जे केलं ते हजारो वर्षाचा कालावधी मिळाला तरी चांगदेवांना करता आलं नाही. आहे की नाही वस्तुस्थिती? मग जास्त आयुष्य मिळणं याला भाग्य म्हणायचं आहे का? संपत्ती जास्त मिळणं याला भाग्य म्हणायचं आहे काय? काय हे कीर्तनात सांगत बसायचं आहे आपल्याला? आये दुःखम व्यय दुःखम दिक अर्थकष्ट संश्रया हे संपत्तीचं लक्षण आहे आपल्याकडे. काय त्यात बोलत बसायचं? जास्त संतती होणं याला भाग्य म्हणायचं आहे का? धृतराष्ट्राला 100 पोरं झाली, भाग्यवान होता काय? एक तरी चांगला निघालाय, विकर्ण सोडला तर. बाकी 99च्या 99 बाद झाली सगळी. काय करायचं घेऊन सगळं? काही नाही. संतती जास्त होणं म्हणजे भाग्य नाही. संपत्ती जास्त मिळणं म्हणजे भाग्य नाही. सत्ता जास्त मिळणं म्हणजे भाग्य नाही. आयुष्य जास्त मिळणं म्हणजे भाग्य नाही. या कशालाही भाग्य म्हणायला संत तयार नाहीत. आपल्याला काय वाटतं हा मुद्दा नाही आहे. तुकाराम महाराजांना काय वाटतं हा मुद्दा आहे. मला काय वाटतं याच्यावर परमार्थ चालत नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांना काय वाटतं याच्यावर परमार्थ चालत असतो. भगवंताला काय वाटतं याच्यावर परमार्थ चालतो. मला असं वाटतं म्हणून तसं आहे. परमार्थ ते तुझ्या घरामध्ये, तुला काय वाटतं तुझ्या घरात, परमार्थामध्ये बोलायचं नाही. परमार्थामध्ये नामा म्हणे, एका जनार्दने, चोखा म्हणे, गोरा म्हणे, तुका म्हणे हे शिक्के बसावे लागतात, तेव्हा तो परमार्थ ठरतो. मी म्हणे याला परमार्थामध्ये काही किंमत नाही. परमार्थ सोडून द्या. तुमच्या घरी तरी म्हणून बघा, मी काय म्हणतो, ती म्हणते तुझं राहू दे, मी काय म्हणते ते आधी ऐक. काय किंमत आहे आपल्या मी म्हणेला? काय किंमत देता? काही उपयोग नसतो याचा ना. नाम त्याला शिक्का पाहिजे. बाप रखुमादेवीवर शिक्का पाहिजे. तुका म्हणे शिक्का पाहिजे तर त्याला महत्त्व येतं. तुकाराम महाराज कुणाला भक्त म्हणतात
याला महत्त्व द्यावं लागतं. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं कुणालाही भक्त म्हणायचं कारण नाही. माझी भक्ताची लक्षणं भाग्यवंताची लक्षणं ठरलेली आहेत. मी सगळ्यांना भाग्यवान म्हणायला तयार नाही, मी सगळ्यांना दैववान म्हणायला तयार नाही. मी भाग्यवान त्याला म्हणतो ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय आहे. मी भाग्यवान त्याला म्हणतो, मी दैववान त्याला म्हणतो ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीबरोबर ज्ञान एकत्रित आलेलं आहे, त्याला मी भाग्यवान म्हणतो. आपण थोडा विचार करून बघा. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी हा विचार बोलून दाखवला आहे. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. ज्ञानोबरायांच्या 2 ओव्या बघा खालच्या. ज्ञानोबराय बोलतात या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीची हे केवळ तुझ श्रुतही आहे उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्याये. ज्ञानोबराय बोलून दाखवतात ना भगवंताच्या मुखातून. इथं भगवंतानी बोलताना काय सांगितलं? भक्त्या माम अभिजानाति. अभिजानाति या शब्दाचा अर्थ करताना तुकाराम महाराजांनी अर्थ केला जाणे, आणि भक्त्या माम याचा अर्थ करताना तुकाराम महाराजांनी अर्थ केला भक्तीचा जिव्हाळा. अभिजानाति जाणे आणि भक्त्या माम अभिजानाति भक्तीचा जिव्हाळा. जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. हे तुकोबाराय भगवंताच्या वचनाला अनुसरून आपल्याला बोलून दाखवतात. मग भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो त्याला जर भक्त म्हणायचं असेल तर भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय याचा थोडासा विचार केला पाहिजे. हा जिव्हाळा कुठे निर्माण होतो? भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा या शब्दाचाच मुळात नेमका अर्थ काय याचा थोडासा विचार करायचा आहे. एकदा भजन करू, थोड्या वेळात भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय त्याचा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. तुकोबाराय बोलतात माझ्या मना आणि काही येत नाही. माझ्या मनाला काय येतं? मग जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्याला मी भक्त म्हणतो असं तुकोबाराय बोलतात. आता जिव्हाळा या शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा या संबंधात 1-2 अर्थ फक्त आपल्यासमोर मला ठेवायचे आहेत. भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो, जिव्हाळा शब्दाचा अर्थ काय होतो? जिव्हाळा शब्द आपल्याकडे अनेक अर्थाने वापरला जातो. माणसाचं नख काढताना बाजूचं कातडं निघालं तर माणसं म्हणतात जिव्हाळा लागला म्हणतात की नाही. याला जिव्हाळा म्हणायचं काय? हा जिव्हाळा नाही. मग जिव्हाळा म्हणजे काय? विहीर खणताना खाली जेव्हा झरा लागतो तेव्हा त्याला म्हणतात जिव्हाळा लागला बाबा, जिव्हाळा लागला. विहीर खणताना जर खाली जिवंत झरा सापडला माणसं म्हणतात जिव्हाळा लागला. हा जिव्हाळा लागणं म्हणजे काय? जिव्हाळा या शब्दाचा अर्थ आहे मूळ. मूळ भक्तीचं मूळ, भक्तीचं कारण. जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो म्हणजे भक्ती जिथून उत्पन्न होते. विहिरीचं पाणी ज्या झऱ्यापासून निर्माण होतं त्या झऱ्याला जर जिव्हाळा म्हणायचं असेल तर भक्ती जिथून उत्पन्न होते त्या भक्तीचं मूळ म्हणजे भक्तीचा जिव्हाळा आहे. विठ्ठला विठ्ठला आता हे भक्तीचं मूळ कुठे आहे? भक्तीचं मूळ सर्वांच्या अंतःकरणात आहे. तसं जर बघितलं तर मगाशी आपण प्रमाण देऊन आलो. मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशीळ झाले असती केवळ माझ्या चिठाये. भगवान अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, अर्जुना सगळे जण या जगतामध्ये सगळी माणसं हे मुळातून माझी भक्ती करत असतात. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ. सगळेच भजनशीळ आहे, कोण नाही असं नाही. सगळ्याच माणसांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, पण ती भक्ती कुणाची करावी हे अजून माणसांना कळालेलं नाही.
कुणाची भक्ती करायची, संसाराची करायची का परमार्थाची करायची हे अजून कळालेलं नाही. म्हणजे कुणाची भक्ती करायची, देवळातल्या देवाची करायची का घरच्या देवीची करायची हे अजून माणसाला कळालेलं नाही. भक्तीचं आलंबन काय, भक्ती कुणाची करावी लागते कळत नाही. भक्ती आहे याला महत्त्व नाही, त्या भक्तीचं मूळ कशात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीचं आलंबन काय हे लक्षात घेतलं पाहिजे. ते तुकोबाराय सांगतात. तो अशा पद्धतीनं जो भक्तीचं मूळ जाणतो, भक्तीचं कारण जाणतो, भक्तीचा जिव्हाळा जाणतो, त्याला मी भक्त असं म्हणतो. ही तुकाराम महाराजांनी केलेली व्याख्या आहे. आता भक्तीचं मूळ कशात आहे थोडा जर विचार केला तर मूळ शब्दाचा अर्थ आहे कारण. भक्तीचा हेतू जो जाणतो तो. कारण आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या हेतूनं भक्ती करतो. कुणाला भक्ती कशा करता पाहिजे, कुणाला भक्ती मगाशी आपण बोलून आलो, वेगवेगळ्या हेतूनं भक्ती करणारे लोक आहेत. पण या सगळ्यांचा हेतू सिद्ध नाही आहे, नवविधा भक्तीत मोडणारा नाही. याच्याकरता तो हेतू जाणणारा कोण आहे याचा विचार तुकाराम महाराजांनी करायला सांगितला. भक्तीचा मूळ काय आहे, भक्तीचा जिव्हाळा काय हे तुकाराम महाराज सांगतात. भक्ती कुठून उत्पन्न होते थोडासा विचार जर केला तर भक्ती उत्पन्न होते ती भगवंताविषयीच्या प्रेमातून उत्पन्न होते. अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर भक्ती उत्पन्न होणार नाही, हे आपण लक्षात घ्या. भक्तीचं मूळ कशात आहे तर ते भावात आहे. विठ्ठला 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 भक्ती कशातून उत्पन्न, तुम्ही आपण आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण देतो ना. काय जास्त म्हणायचंही कारण नाही, आपल्या हातात वेळही नाही तेवढा एवढं लांब लचक म्हणायचं. पण आपल्याला सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण देतो. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये, शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. आपण हरिपाठामध्ये म्हणतो भक्ती कशातून उत्पन्न होते. भावे वीण भक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये, भक्ती वीण मुक्ती बोलू नये. ज्ञानोबारांनी तिटी ठिकाणी आपल्याला बोलू नये म्हणून सांगितलं. बोलू नये या शब्दाचा अर्थ काय, बोलू नये म्हणजे बोलू नका असा अर्थ नाही. बोलू नये म्हणजे अशक्य गोष्टीतली गोष्ट सांगताना बोलू नये असं आपण म्हणतो. एखादा सप्ताह करायचा आहे, गावातले लोक पैसे गोळा करतात, पट्टी गोळा करतात आणि मग एखादा म्हणतो अहो त्यांच्याकडे जाऊ, अहो ते दान देतील तुम्हाला. बोलू नका, बोलू नका म्हणजे काय, शक्यच नाही असा त्याचा अर्थ आहे ना. बोलूच नका, ते काय पैसा देतील तुम्हाला म्हणतात की नाही माणसं. मग तसं भावे वीण भक्ती बोलू नये म्हणजे भावाशिवाय भक्ती निर्माण होणं शक्यच नाही. भक्ती वीण मुक्ती बोलू नये, भक्ती केल्याशिवाय मोक्ष मिळणं शक्यच नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा, दया मोक्ष त्यालाच मोक्ष मिळतो. भक्तीशिवाय मुक्ती बोलू नये. बळे वीण शक्ती बोलू नये, ज्याच्याजवळ बळ नाही त्यांनी शक्तीची भाषा काय करावी, बोलू नये. ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. मला मुद्दा काय सांगायचा आहे, भावे वीण भक्ती बोलू नये एवढंच ज्ञानोबराय आपल्याला सांगतात ना. जिथं भाव नाही तिथं भक्तीची उत्पत्ती नसेल तर भक्तीचा जिव्हाळा म्हणजे तो भाव असतो. आणि हा भाव जो जाणतो त्याला मी भक्त म्हणतो. विठ्ठला विठ्ठला भक्तीचा जिव्हाळा असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणखीन काही प्रकारानं आपल्याला बोलता येऊ शकतं. भक्तिशास्त्र जर बघितलं तर प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैहि असा विचार आपल्याला करता येतो. अजून खाली चला. भक्ती कशातून उत्पन्न होते, भावातून उत्पन्न होते. म्हणजे भक्तीचा जिव्हाळा काय झाला, भाव. असा भाव जो जाणतो त्याला मी भक्त म्हणतो. पण भाव कशातून उत्पन्न होतो तेही बघा.
भावाचाही जिव्हाळा बघा, म्हणजे तोच भक्तीचा जिव्हाळा ठरेल. भाव कशातून उत्पन्न होतो? भक्तिशास्त्राने आपल्याला सांगितलं, प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैहि. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात. असं जर होत असेल तर ते भगवंतावरचं प्रेम जो जाणतो त्याला भक्तीचा जिव्हाळा जाणणारा असं म्हणा. आणि असं भगवंतावरचं प्रेम जो जाणतो त्याला मी भक्त म्हणतो. विठ्ठला 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 आता ते प्रेम पहिल्यांदा भक्ती जाणायची ठरली. भक्तीचा जिव्हाळा काय तो बघा. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे भाव आहे. भाव म्हणजे काय ते बघा, प्रेम आहे. मग प्रेम जाणणाऱ्याला भक्त म्हणा. पण ते प्रेम कुठून उत्पन्न होतं ते बघाल का नाही? त्याच्याही मुळाशी जाल का नाही? जावं लागेल. मग ते प्रेम उत्पन्न होण्याचं मूळ काय आहे तेही बघा. आणि त्याचा विचार करत असताना भक्तिशास्त्राने आपल्याला अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम उत्पन्न होण्याकरता 1 नाही 2 नाही 11 कारणांचा विचार केला आहे. 1 नाही 2 नाही 11 कारणं लागतात. तेव्हा अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय होण्याची शक्यता असते. कारण जगामध्ये बाकी सगळं मिळेल, प्रेम मिळेल भगवंताचं याची शाश्वती देता येत नाही. मी अनेक वेळेला गंमत म्हणून सांगतो, मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये देवा एवढा उदार कोणी नाही, आणि प्रेम देण्याच्या बाबतीमध्ये देवा एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. परमात्मा प्रेम देत नाही, मोक्ष देईल. येऊन जा बाबा, तुम्हाला जो पाहिजे, नुसतं माझ्या दारात उभा राहा, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. घेऊन जा, चारीच्या चारी मोक्ष घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. पण प्रेम देण्याच्या बाबतीत देवा एवढा कंजूस अजून जन्माला आला नाही. परमात्मा प्रेम देत नाही, त्यालाच मिळत नाही, तो कुठून देईल? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, तो आपल्याला काय प्रेम देईल? परमात्मा प्रेम देत नाही. प्रेमाच्या बाबतीत अत्यंत कृपण, अत्यंत कंजूस. मग ते प्रेम कुठून मिळू शकतं? प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, तुकोबराय बोलतात. पण ते प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न होण्याकरता काय करावं लागतं याचा विचार भक्तिशास्त्राने बोलून दाखवताना 11 पायऱ्यांचा विचार केलाय. मला सगळाच विस्तार करायचा नाही, फक्त उल्लेख करणारे आणि संपवणारे. मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायनामध्ये भागवतातलं नारदांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून नारदांच्या चरित्रामध्ये, नारदांच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम कसं उत्पन्न झालं याचा विचार करून 11 कारणं आपल्यासमोर भक्तिरसायनामध्ये मांडली आहेत. त्या सगळ्याच कारणांचा विस्तार मला किंवा विचारही आत्ता करण्या एवढा वेळ माझ्या हातामध्ये नाही. थोडक्यामध्ये 1-2-5 मिनिटामध्ये मला संपवायचं आहे. विचार करताना त्यांनी असं सांगितलं कसं प्रेम निर्माण होतं. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधिगतिस्ततः प्रेम वृद्धि परानंदे तस्याथ स्फुरणं ततः भगवद्धर्मनिष्ठा अत स्वस्मिन् तद्गुणशालिता प्रेमणो अथ परमाकाष्ठा उदिता भक्तिभूमिका. भक्तीची भूमिका उदित होण्याकरता, निर्माण होण्याकरता, म्हणजे तो जिव्हाळा प्रकट होण्याकरता काय लागतं? मधुसूदन सरस्वती सांगतात या 11 कारणांचा विचार लागतो. आणि या 11 कारणांना जो जाणतो त्याला मी दैववान म्हणतो, त्याला मी भाग्यवान म्हणतो, त्याला मी भक्त म्हणतो, असं तुकोबाराय बोलतात. आता ह्याच्याकरता पहिल्यांदा काय करावं लागतं? भक्ती निर्माण होण्याकरता पहिल्यांदा काय करावं लागतं? तर पहिल्यांदा करावं लागतं प्रथमं महतां सेवा. घरातल्या मोठ्यांची सेवा करावी लागते, तर अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. घरातल्या वृद्धांची सेवा करावी लागते. आता वृद्ध कुणाला म्हणायचं हा भाग वेगळा असेल, मला त्याच्याकडे जायचं नाही. महाभारतामध्ये त्या धृतराष्ट्राला उपदेश करत असताना एक उपदेश विदुर नीतीच्या शेवटी आला. त्या धृतराष्ट्राने असं विचारलं की बाबा मनुष्य बुद्धिमान कशाने होतो? बुद्धिमान कशाने होतो? आणि त्याला उत्तर देताना असं उत्तर दिलं गेलं, बुद्धिमान वृद्ध सेवया. आपली मुलं बुद्धिमान व्हायची असतील तर घरातल्या वृद्ध माणसांची सेवा त्यांनी केली पाहिजे, तर ते बुद्धिमान होतात. घरातल्या वृद्धांची सेवा, घरातल्या म्हाताऱ्या लोकांची सेवा, प्रेम निर्माण होण्याचं पहिलं कारण आपल्याला सांगितलं की घरातल्या वृद्धांची सेवा करा, थोरांची सेवा करा. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः. त्यांच्या दयेला पात्र व्हा. श्रद्धाथ तेषां धर्मेषु. त्यांच्या धर्मामध्ये श्रद्धा ठेवा. ते कसे वारीला जातात, ते कसे नामस्मरण करतात, ते कशी एकादशी करतात, ते कशा पद्धतीनं चिंतन करतात, ते रोज किती ज्ञानेश्वरी वाचतात, ते किती गाथा वाचतात, ते किती भागवत ऐकतात,
हे सगळं त्यांचं बघा. श्रद्धाथ तेषाम धर्मेषु, आणि अशी धर्मावर श्रद्धा बसली की ततो हरिगुणश्रुती. हे मग त्यांच्या बरोबरीनं त्यांनी गायलेले भगवंताचे गुणानुवाद ऐका, त्यांनी सांगितलेल्या भगवंताच्या गोष्टी ऐका. त्याच्याने काय होतं? ततो रती अंकुरोत्पत्ती. त्याच्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीच्या प्रेमाचा अंकुर निर्माण होतो, अंकुरोत्पत्ती. मग हळूहळू स्वरूपाधिगतिस्ततः, मग श्रद्धाथ तेषाम वगैरे 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 हे सगळं निर्माण होतं. आणि अंततोगत्वा आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमणो अथ परमाकाष्ठा, अशी प्रेमाची परमाकाष्ठा अंतःकरणामध्ये निर्माण होते. मग ते प्रेम निर्माण झालं की त्या प्रेमातून भाव जन्माला येतो, आणि तो भाव जन्माला आला की त्याच्यातून भक्ती जन्माला येते. आणि अशी भक्ती जो जाणतो, तुकाराम महाराज म्हणतात त्याला मी दैववान समजतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा. बाकी कोणीही माझ्या मनाला येत नाही, हे तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. भक्तीचा जिव्हाळा जाणणं म्हणजे काय, त्याचा थोडासा विचार आपण करून आलो. अशा भक्तीमध्ये रत झालेले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण व्यंकटरावजी अक्कनगिरे यांच्या पुण्यतिथी, प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण हा उत्सव संपन्न करतो आहोत. त्यांनी चातुर्मासामध्ये वास्तव्य केलं. त्या काळामध्ये त्यांनी जी भक्ती केली, त्यांनी जे नामस्मरण केलं, त्यांनी जे चिंतन केलं, त्या चिंतनाचा, त्या नामस्मरणाचा परिणाम म्हणून भगवंतांनी आपल्या चरणाजवळ त्यांना स्थान द्यावं, भगवंतांनी आपल्या हृदयामध्ये त्यांना स्थान द्यावं, एवढीच प्रार्थना भगवंताच्या चरणी त्यांच्याकरता म्हणून आपल्याला करता येईल. त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं जीवन वारकरी जीवन म्हणून व्यतीत केलं, तसं करण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य हे सर्वांना प्राप्त व्हावं, याच्याकरता संतांच्या, भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण व्यंकटरावजी अक्कनगिरी यांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर